नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी आणि पार्थ दोघे जण एकमेकांबरोबर बोलण्यासाठी एका कॅफेमध्ये भेटणार असतात आणि ही गोष्ट काव्याला समजलेली असते. तेव्हा काव्या म्हणते की त्या ठिकाणी आता जीवा आणि मी सुद्धा जायला हवं. ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या एकमेकांबरोबर बोलूनच गैरसमज दूर केले पाहिजे, असं प्रेक्षकांनो काव्याला आता वाटत असतं. आणि म्हणूनच इथे काव्या जीवाला फोन करते आणि त्याच कॅफेमध्ये यायला सांगते ज्या ठिकाणी नंदिनी आणि पार्थ हे दोघे जण भेटणार असतात. तर प्रेक्षकांनो त्या ठिकाणी काव्या गेल्यानंतर इथे खूप मोठा धमाकाच होतो. तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये आता काव्याला एकटीला उभं बघितल्यानंतर काही गुंड लोक येतात, ज्यांची काव्याबरोबर आधी दुश्मनी असते. काव्याला एकटीला बघून त्या लोकांनी पुन्हा एकदा तिची छेड काढलेली असते. तेव्हा काव्याला छेडणाऱ्या गुंडांची इथे पार्थने चांगली धुलाई केलेली असते आणि काव्या माझी बायको आहे असं म्हणत तिला आता गाडीमध्ये बसवलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता काव्याला त्याच दरम्यान चक्कर आलेली असते आणि तेव्हा इथे पार्थ काव्याला सरळ आपल्या घरी घेऊन जातो आणि तिची व्यवस्थितरित्या काळजीसुद्धा घेतो. तर प्रेक्षकांनो ही गोष्ट रम्याला खटकलेली असते, पण रम्याला सुद्धा इथे पार्थने स्पष्ट शब्दात सांगितलेलं असतं की काव्या माझी बायको आहे आणि त्या अधिकाराने ती या घरामध्ये राहणार. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो आपण बघितलं की इथे काव्या आणि पार्थ हे जरी एकमेकांपासून आता वेगळे राहत असले तरीसुद्धा पार्थच्या मनामध्ये काव्याबद्दल तिरस्कार नाही आहे, तो फक्त दुखवला गेला आहे. एवढं मोठं सत्य काव्याने आपल्याला का सांगितलं नाही असा विचार इथे पारच्या मनामध्ये आलेला असतो आणि म्हणून तो दुखावला गेलेला असतो. पण प्रेक्षकांनो इथे आता नंदिनी आणि काव्या ह्या दोघीजणी जेव्हा एकमेकींबरोबर बोलतात तेव्हा नंदिनीला तिच्या बोलण्यातून जाणवलेलं असतं की काव्याला पार्थची खूप जास्त आठवण येते आणि काव्याला हे नातं टिकवायचं आहे. काव्या पार्थवरती खरंखुरं प्रेम करते ही गोष्ट नंदिनीच्या लक्षात आलेली असते आणि ज्या काव्याला आता लग्न नको होतं, ज्या काव्याला ह्या बंधनातून मुक्त व्हायचं होतं, ती काव्य आता हे नातं टिकवण्यासाठी इतके प्रयत्न करते. याचा अर्थ तिचं खरोखरच इथे पार्थवरती प्रेम आहे या गोष्टीची आता नंदिनीला जाणीव झालेली असते आणि म्हणून तिला वाटत असतं की काव्याला जर हे नातं आता मनापासून टिकवायचं असेल तर पार्थने सुद्धा मनामध्ये कुठलीही अडी न ठेवता पुढाकारपणा घेतला पाहिजे आणि म्हणून तिला आता पार्थबरोबर बोलायचं असतं आणि त्याच्याबरोबर भेटून त्याला समजवायचं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता नंदिनी पार्थला फोन करते आणि म्हणते की मला महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा इथे आता काव्या म्हणते की नंदिनीताई पार्थजवळ बोलते. काय बोलते ते आपण ऐकूया. तेव्हा इथे नंदिनी म्हणते की आपण कॅफेमध्ये भेटूया, मला महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा पार्थ म्हणतो ठीक आहे, किती वाजता यायचं आहे ते मला सांगा, मी नक्की येईन. तेव्हा खरं तर नंदिनीला काव्याबद्दलच बोलायचं असतं. काव्या म्हणते चला. नंदिनीताई आणि पार्थ दोघे जण कॅफेमध्ये भेटतील. तिथे मी आणि जीवा आम्ही दोघांनी सुद्धा जायला हवं आणि त्यांना सांगायला हवं की आमच्या दोघांमध्ये जे काही होतं ते सगळं संपलेलं आहे, त्याला आता काही अर्थ उरलेला नाही. आता आम्हाला आमच्या प्रेझेंटमध्ये जगायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही दोघांनी आमची साथ दिली पाहिजे. ही गोष्ट आता काव्या जीवाला फोन करून सांगते की नंदिनीताई आणि पार्थ दोघे जण कॅफेला भेटणार आहेत, आपण पण तिथे जाऊया. तेव्हा ते दोघे जण एकमेकांबरोबर बोलतात. काव्य जीवाला समजावते, म्हणते हे बघ जे काही होतं ते आता काहीच नाही आहे, आपण मूव ऑन कधीच झालो आहे. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे, पण ती गोष्ट आपण आपल्या पार्टनरला सुद्धा आता जाणीव करून दिली पाहिजे. आपल्या सगळ्यांचं हित याच्यामध्येच आहे की आपण सगळेजण एकत्र राहिलं पाहिजे. जे काय होतं ते सगळं विसरून आधीसारखं आनंदाने इथे एकत्र आलं पाहिजे आणि सुखी संसार केले पाहिजे. याची जाणीव आपणच त्यांना करून देऊया. त्यावेळेला आपण रुसलो होतो, आपण जेव्हा रागवलो होतो तेव्हा ते दोघे जण समजून घेत होते ना मग आपल्याला. मग आता आपली वेळ आहे
आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे, त्यांचा राग घालवला पाहिजे, असं इथे काव्या म्हणते. तेव्हा कॅफेमध्ये दोघेजण आता गेलेले असतात आणि नंदिनी आणि पार्थ दोघेजण बोलत असतात. तेव्हा नंदिनी पार्थला हेच म्हणत असते की इथे जीवासुद्धा मला डिवोर्स द्यायला तयार नाही. त्यांना हे नातं टिकवायचं आहे, पण मला ह्या नात्यातून मोकळं व्हायचं आहे, कारण मला आता हे नातं नको आहे. मला असं वाटतं की मी जीवांबरोबर लग्न केलं आणि म्हणूनच माझ्यामुळेच दोन प्रेम करणारी व्यक्ती एकत्र येऊ शकली नाही. त्या दोघांना इथे एवढा मोठा त्याग करावा लागला. मला असं वाटतं या सगळ्यामध्ये माझी चूक आहे. दीपकने मला किडनॅप केलं आणि म्हणूनच काव्याला तुमच्याबरोबर जबरदस्तीने लग्न करावं लागलं आणि त्यानंतर मी एकटी पडली होते, म्हणून जीवाने माझी साथ दिली. पण शेवटीला कुठे ना कुठेतरी या सिच्युएशनला मीच जबाबदार आहे ना, मी कारणीभूत आहे. तेव्हा मला अपराध्यासारखं वाटतं आहे आणि म्हणूनच मला अपराधाची भावना घेऊन ती मनामध्ये ठेवून मला हे नातं पुढे नेता येणार नाही आहे. म्हणून मी फास्ट ट्रॅकवरती डिवोर्स घेणारी होते, पण जीवा द्यायला तयार नाही. मला 3 महिने वेट करावंच लागणार आहे. पण आता राहिला प्रश्न काव्याचा. काव्याला हे नातं टिकवायचं आहे. ती तुम्हाला खूप मिस करते आणि पार तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही तिच्यासाठी ह्या वर्षभरामध्ये किती आणि काय काय केलं आहे. तीसुद्धा तुमच्या प्रेमात पडली आहे ना. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, मग हे तुम्हालासुद्धा लागू होतं. तुम्हीसुद्धा जीवासाठी किती आणि काय काय केलं आहे आणि त्याचंसुद्धा तुमच्यावरती प्रेम आहे. म्हणून तर आनंद निवासच्या वेळेला त्याने जे काही केलं ते तुमच्या प्रेमाखातीर तर केलंच होतं ना. मग तुम्ही त्याला माफ करून त्याच्याबरोबर राहायला का तयार होत नाही? तेव्हा माझ्या मनामध्ये अपराधाची भावना आहे म्हणूनच. तेव्हा प्रेक्षकांनो, पार्थ आणि इथे नंदिनी दोघांनासुद्धा असंच वाटतंय की आपल्यामुळे जीवा आणि काव्या एकत्र येऊ शकले नाही. आपलं काय अरेंज मॅरेज होतं ना, त्यांचं तर लव्ह मॅरेज होतं. त्या दोघांनी एकत्र यायला हवं होतं, असं त्या दोघांनाही वाटत असतं. तेव्हा इथे काव्य आणि जीवा येतात आणि म्हणतात, कदाचित आम्ही दोघेजण भेटलोच होतो याच्यासाठी की आम्ही कधीच एकत्र येणार नव्हतो. आम्ही दोघेजण तर तुमच्या नशिबात होतो ना. काव्या पारसाठी होती आणि नंदिनी जीवांसाठी. त्यामुळे आता जे काही आहे ते सगळं आम्ही विसरून गेलो. त्यावेळेला कुणीच चुकीचं नव्हतं, ना आम्ही ना तुम्ही दोघेजणं. त्यावेळची परिस्थिती विचित्र होती, ती सिच्युएशन विचित्र होती. जर खरं गुन्हेगार कोणी आहे तर वसू आत्या आहे, कारण तिने हा सगळा डाव रचला होता आपल्या विरोधामध्ये. तिच्यामुळे आपण एकत्र येऊ शकलो नाही. ती निमित्त होती, पण नियतीमध्ये तेच होतं की आपण दोघेजण एकत्र येणार होतो, पार्थ आणि नंदिनी ताई आणि जीवा. त्यामुळे जे काही आहे तो नशिबाचा भाग समजून आपण एकत्र आलो, तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? आणि आम्हीसुद्धा आमचा भूतकाळ विसरून आता पुढे आलोयच ना. तुम्ही दोघांनी आपापल्या पार्टनरला म्हणजे आम्हाला इथे प्रेमात पाडण्यासाठी किती आणि काय काय प्रयत्न केले, हे आम्हाला तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. आणि त्यानंतर फायनली आम्ही प्रेमातही पडलो आणि आता आम्हाला आमचं नातं, आमचं संसार टिकवायचं आहे आणि तुम्ही दोघेजणं ते आम्हाला करू देत नाही आणि याला काहीच अर्थ नाही आहे, असं इकडे आता नंदिनीला काव्य सांगत असते आणि पार्थलासुद्धा. तेव्हा इथे दोघेही गप्प बसतात. आम्ही याच्यावरती काहीच बोलू शकत नाही, असं म्हणून आता सगळेजण आपापल्या मार्गाने निघायला जातात. तेव्हा काव्य आणि जीवा दोघेजण ठरवतात, काहीही झालं तरीसुद्धा आपण आपलं नातं टिकवायचं. आपण आपापल्या पार्टनरला आता काही करून मनवायचं. तेव्हा इथे आता काव्या म्हणते की मी पार देशमुखकडे परत जाणार, तू नंदिनी ताईकडे जा आणि तिला मनवण्याचा प्रयत्न कर, काहीही झालं तरीसुद्धा. तेव्हा इथे जीवा म्हणतो ठीक आहे. त्यानंतर जीवा नंदिनीच्या मागे मागे धावत जातो. पार देशमुख आपल्या गाडीमध्ये जाऊन बसतो. तेव्हा काव्य इथे गाडीची वाट बघत उभी असते. ते खरं तर इथे रिक्षा वगैरे पकडणार असते, पण तिला बघायचं असतं की पार्थ आता मला गाडीमधून घेऊन जातोय का. तेव्हा ती तिथेच मुद्दाम उभी राहिलेली असते. तेव्हा इथे पारसुद्धा ती जाईपर्यंत गाडी काही तिथून काढत नाही आणि तेवढ्यातच काही गुंड लोक तिथे येऊन गाडी उभी करतात. पार्थ आता गाडीमध्ये बसून बघत असतो. तेव्हा ते गुंड म्हणतात, काय मग मागच्या वेळेला जरा काही तुझी छेड काढली तर लगेच आम्हाला मारायला हात उगारलास ना, आता काय करशील? आतासुद्धा इथे एकटीच उभी आहेस. तेव्हा त्यातला एक गुंडा पटकन तिचा हात पकडतो. काव्य हाताला झटका देऊन जोरात त्याच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते, तेव्हाचा मार विसरलात वाटतं, म्हणून पुन्हा माझ्या नादी लागायला आलात.
तेव्हा इथे काव्या म्हणत असते की सरळ इथून निघा, नाहीतर तिथे ना गाडीमध्ये माझा नवरा बसलाय. त्याने जर तुम्हाला बघितलं तर इथे येऊन तुमची धुलाई होईल. तेव्हा इथे गुंड म्हणतात, कोण तुझा नवरा? मागच्या वेळेला आम्हाला ज्याने मारलं तोच का? तेव्हा इथे काव्या म्हणत असते, त्याच्यापेक्षा सुद्धा जबरदस्त मार देणारा माझा नवरा आहे. तो माझा नवरा नाही आहे, पण जो कुणी आहे ना, तो तुम्हाला सोडणार नाही हे मात्र नक्की. ते गुंड म्हणतात, आम्ही म्हणालो होतो ना, तुम्ही दोघेजण एकत्र येणारच नाही म्हणून. काव्या म्हणते, बरं झालं तुम्ही तसं म्हणालात, कारण आता जो माझ्या आयुष्यात आलाय ना, तो खूपच जास्त डेंजरस आहे हां. तेव्हा आता इथे थांबू नका, निघा बरं. गुंड लोक काही निघायला तयार नसतात. ते इथे काव्याला छेडण्याचा प्रयत्न करतच असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्य म्हणते की आता तुम्ही बघाच, 5 बोलायच्या आत इथे कोण येतं ते. तुम्ही इथून जात नाही ना. तेव्हा प्रेक्षकांनो, गुंड काव्याला त्रास देत आहेत ही गोष्ट बघितली असते पार्थने गाडीतून. पार्थ लगेचच गाडीतून उतरतो आणि आता काव्याच्या जवळ येतो आणि म्हणतो, काय चाललं इथे? एक बाई दिसली की लगेच त्रास द्यायला येतं का त्यांना? काय चाललंय इथे तुमच्या चौघांचं? ते गुंड म्हणतात, हे तुला काय करायचं आहे रे? तू तुझं काम कर ना. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, तुझं काम कर म्हणजे? तुम्ही कुणाशी बोलताय कळते का तुम्हाला? का रे, कोण आहे? कोण आहे ती तुझी? काय तुझी बायको लागते का? तेव्हा इथे पार्थ म्हणतो, हो, ती माझी बायकोच आहे. काव्या पार्थ देशमुख. कळलं का? आणि तेव्हा इथे पार्थने काव्याची छेड काढणाऱ्या त्या गुंडांना चांगलं आता फटकवलेलं असतं. इथे आता काव्याला छेडल्यामुळे त्याला इतका राग आलेला असतो की त्याने त्या गुंड लोकांची धुलाई केलेली असते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता गुंड लोकांच्या एका फटक्यामुळे काव्याच्या डोक्याला मार लागतो आणि काव्य चक्कर येऊन तिथेच खाली पडलेली असते. आणि तेव्हा इथे आता पार्थने गुंडांना मारलेलं असतं, पण काव्याच्या डोक्याला जोरात फटका लागल्यामुळे काव्य तिथे पडलेली असते. तिला उचलून पार्थ आपल्या गाडीमध्ये टाकतो आणि तिला घरी घेऊन येतो. तेव्हा इथे मानिनी वगैरे सगळेजण टेन्शनमध्ये येतात. काय झालं काव्याला म्हणून काळजी वाटते. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की त्यांच्या डोक्याला मार लागलाय, त्यांना थोडा आराम करू देत, त्यांना बरं वाटेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या ही बेशुद्ध झालेली असते. कमी, पण तिने नाटक थोडं जास्त केलेलं असतं. तेव्हा रम्या म्हणते, तिला या घरी आणायची काय गरज होती? तिला तिच्या घरी घेऊन जायचं ना. तेव्हा पार्थ म्हणतो, रम्या, तू विसरतेस का मध्ये मध्ये? काव्य माझी बायको आहे आणि हे तिचंही घर आहे. त्यामुळे मी त्यांना इथे आणूच शकतो. तू नाही सांगायचं मला त्यांना कुठे घेऊन जायचं आणि कुठे नाही ते. तेव्हा इथे आता पार्थने काव्यासाठी पुन्हा एकदा रम्याला गप्प केलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्याला थोड्या वेळानंतर शुद्ध येते. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की तुम्हाला चक्कर आली होती म्हणून इथे घेऊन आलो. तुम्ही आता बऱ्या असाल तर घरी चला, मी तुम्हाला सोडायला येतो. तेव्हा काव्या म्हणते, हे घरसुद्धा माझंच आहे, मी कुठे जाणार आहे? मी तर माझ्याच घरी आली आहे ना बरोबर. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, मी तुमच्या घरी म्हणतोय, हे माझं घर आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रम्य मध्ये मध्ये करत असते, पण पार्थने तिला तिथून सुद्धा जायला सांगितलेलं असतं. तेव्हा काव्याला कळतं की जरीसुद्धा पार्थ वरवर दाखवला असला की त्याला माझा राग आला आहे, तो हर्ट आहे, पण मनामध्ये माझ्याबद्दल असलेलं प्रेम अगदी तसंच आहे. या गोष्टीची जाणीव आता इथे तिला चांगल्या पद्धतीने झालेली असते. तर अशा रीतीने इथे आता काव्या तर खूप खुश असते, तर एका बाजूला जीवासुद्धा आपले प्रयत्न सुरू ठेवत असतो. घरी जाणाऱ्या नंदिनीला थांबवून तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, तिच्याजवळ बोलण्याचा प्रयत्न करत असतो. नंदिनी पुढे पुढे जात असताना तिच्या मागे मागे करत असतो. नंदिनीला कळत असतं की जीवाची काय फडफड चालली आहे, पण तरीसुद्धा तिला असं वाटत असतं की हे सगळं आता तात्पुरतं आहे. माझ्यामुळे हे दोघेजण एकमेकांपासून वेगळे झालेत, मी अपराधी आहे, तिच्या मनामध्ये ती अपराध्याची भावना असते आणि म्हणूनच ती आता जीवापासून पळत असते. पण जीवासुद्धा तिची पाठ काही सोडत नाही. जोपर्यंत ती घरी परत येत नाही तोपर्यंत जीवा देशमुख हा आता नंदिनीला मनवत राहणार, तिचा राग घालवत राहणार, असं त्याने ठरवलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनीचं जीवावरती असलेलं प्रेम काही लपून राहत नसतं. जीवाला ठेच लागल्यानंतर नंदिनी लगेचच काळजीने त्याचा पाय बघायला येते. तर इथे काव्याला लागल्यानंतर पार्थ लगेचच तिच्या मदतीला धावून येतो
अशा रीतीने दोघांच्याही मनामध्ये असलेलं आपल्या पार्टनरबद्दलचं प्रेम हे आता पुढे येतच असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, काव्या आणि इथे जीवाने जी काही आता आयडिया केलेली असते आपल्या पार्टनरला मनवण्याची, त्याच्यामध्ये दोघेही यशस्वी होणार हे मात्र नक्की.